Eighth, eighth day today. Today is eighth day. 7 दिवस आपण कंप्लीट केलेले आहेत. आपलं सगळ्यांचं अभिनंदन. बर, मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. इथं आपण कोणतीही गोष्ट कंप्लीट करण्याच्या उद्देशानं एकत्र आलेलो नाही आहोत. मग एखाद दिवशी एखादा मुद्दा डिस्कस होईल, चर्चेला येईल आणि वेळ संपून जाईल. काहीच फरक पडत नाही. आपल्याला काहीच कंप्लीट करायचं नाही. मात्र जी गोष्ट आपण घेऊ त्यावर पुरेपूर चर्चा होणं आवश्यक आहे. त्याचा फायदा आपणा सर्वांना झाला पाहिजे. आपण सर्व त्यातला एक नंबरला मी असतो. समजलं? याचा अर्थ तुम्हाला झाला पाहिजे असं नाही म्हणलं मी. आपल्याला सगळ्यांना या इथल्या गोष्टींचा फायदा, चर्चेतील गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. बर, गायकवाड सर आले का? गायकवाड सर आले का? ट्रेनिंगचा मुद्दा असेल नसेल तरीही मला एक मुद्दा घ्यायचा होता. गायकवाड सर नाही आलेले आहे. आले का? यस सर, आलो. बर, तर खऱ्या अनेक दिवशी बघा, हे एक निमित्त आहे. ट्रेनिंग एक निमित्त आहे. आपलं ठरलं होतं की सगळ्यांनी आपापला टाइम टेबल बनवायचा. मी माझा टाइम टेबल बनवून टाकलेला आहे. तसं आपला टाइम टेबल बनवलं की काय होतं, एक टार्गेट फिक्स होतं आणि टार्गेट फिक्स झालं की आपण त्याप्रमाणे चालायला लागतो. अँड दॅट बिकम्स व्हेरी easy for us to work on that. It makes very easy for all of us to work on the pre-planned path. ऑल राईट, बोलूच आपण त्याविषयी. पण मला एक गोष्ट मुद्दाम विचारायची, अर्थात सगळ्यांनाच त्याची उत्सुकता असायला पाहिजे. गायकवाड सर, यस सर. आज तुमचं इंग्लिश 8, 9, 10th इंग्लिश कोणाकडे ठेवलेलं आहे? 8, 9 गव्हाणे सर. गव्हाणे सरांना 5, 6, 7 ला शिकवायला जमतं का? नाही, त्याच्याकडे 5th 10 आहे वरच. कोणाकडं? गव्हाणे सर कडे. आणि चिखलकर सरांकडं? त्यांचे खालचे 5, 6, 7. खालचे 5, 6, 7. हो, डिव्हिजन आहेत आपल्या 5, 6, 7च्या. 57 पण चे. खालचे 5, 6, 7 आणि वरचे 8, 9, 10 चिखलकर सरांकडे होत्या ना. आता गव्हाणे सर घेतात त्याच्यामुळे मग कसं काय? नाही घटित, त्याच्यामुळे मग ऍटलिस्ट कन्सल्ट मी नो. प्लीज मला कन्सल्ट तरी करा ना. मीही तुमच्या मंत्रिमंडळात सदस्य आहे. तर माझा फक्त बाहेरून पाठिंबा आहे. मला देखील एखादा निर्णय विचारला जावा. समजून घ्या. खास करून विषयाच्या जे काही विभागणी आहे त्याविषयी ऍटलिस्ट कन्सल्ट. आणि इंग्लिश तर मला न विचारता तुम्ही फायनल कशामुळे करता, का करता? बसलेला असताना ऍटलिस्ट एक फोन कॉल करत जा ना. बरोबर नाही सर? तर माझं मत असं आहे, याच्यामध्ये शफलिंग करता येते का? 8, 9, 10 यांच्या हवाली करा. कोणाच्या? चिखलकर सरांच्या. समजलं? 8, 9, 10 ला थोडस मला रिगरस प्रॅक्टिस घेणारा व्यक्ती पाहिजे. गव्हाणे सर असतील बघा. किती वेळा आले गव्हाणे सर? एकच दिवस आले होते. बरं, माझ्या परस्पर तुम्ही काय करा, गव्हाणे सरांचं चिखलकर सरांचं रिडिंग घ्या. म्हणजे समाजाचं नुकसान करणं कितपत योग्य आहे? इथं फक्त टीचर्स आहेत. जो एलिजिबल वाटतो तुम्हाला दोघांपैकी तो व्यक्ती 10th, 9, 8, 9 10th टाका. मला विचारू पण नका. पण ऍटलिस्ट आपण बघा, लक्षात घ्या, हे सगळे टीचर्स, ऑल ऑफ यू आर रिस्पॉन्सिबल ओव्हर हिअर. तुम्ही सगळेजण काय करा तिकडं. जर गव्हाणे सर खरंच ठीक आहे, तुम्हाला वाटलं नाही गव्हाणे सर न्याय देऊ शकतील, मला विचारू नका. काहीच अडचण नाही. मात्र माझं ऑब्झर्वेशन असं आहे की गव्हाणे सर आळस करतात. एक दिवस फक्त आले, त्या दिवशी सिग्नल आला त्यांच्या घरामध्ये, इतर दिवशी आलेलं नाही.
तर गव्हाणेकर सरांनी सिद्ध करून दाखवा की मी आळशी नाहीये. माझं हे ऑब्झर्वेशन आहे की गव्हाणे सर आळशी आहेत. मग त्यांच्या तोंडावर देखील हेच म्हणतो मी, त्यांना समोर समोर देखील म्हणलेलो आहे मी. समजलं का? तर ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आवश्यक वाटलं तर बदल करा. बाकी मग बघा मी जास्त काय सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. गायकवाड सर सर बोला ना, तुमचं म्हणणं काय आहे? का तुम्हाला असं वाटतं की नाही जे आम्ही ठरवलं ते उत्तम आहे, तर तुम्ही अजिबात ढवळढवळ करू नका, असं काय आहे का सांगा? नाही तसं नाही होते, टाळके सर पण होते, सगळेच बसले होते. नाही नाही, कोणी असलं ना मग. टाळके सर असले म्हणजे काय झालं? विद्यार्थ्यांचं नुकसान टाळके सरांनी सांगितलं का विद्यार्थ्यांचं नुकसान करा? सांगा ना मला, तुम्ही सुचवलं पाहिजे ना. ग्राउंडला तुम्ही आहात सगळे, तुम्ही सुचवलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. हा, तुम्हाला जर वाटलं की नाही गव्हाणे सर हे व्यवस्थित न्याय देऊ शकतात, तर माझी काहीच अडचण नाही. बघा याच्यावर तुम्ही उद्या विचार करून मला याच्याविषयी रिमेडी सांगा. ठीक आहे? आणि विषयाचं थोडं ठरत असताना मला एक कॉल करत जा. बिकॉज या विषयामध्ये टाळके सरांपेक्षा माझा गाडा अभ्यास आहे. ठीक आहे? रेकॉर्डिंग करणारा की टाळके सरांना ऐकवा, या असं म्हणतोय मी. समजलं का? तर असं नका ना करू. काय होतंय, कारण आपण एवढं सगळं बांधलेलं असतंय, मग वेळ लागत नाही हो. हवा निघायला वेळ लागत नाही. काय उपयोग मग? आपण एकमेकांना विश्वासात घेतल्याशिवाय, मी तुम्हाला 1000 वेळेस सगळ्यांना विश्वासात घेतो, तुमचं बी कर्तव्य आहे. असं कधीच हे एक निमित्त आहे. मात्र इथून पुढे ही असं कधीच झालं नाही पाहिजे, असं मला या माध्यमातून सांगण्याची इच्छा आहे. ठीक आहे? एवढं मग रात्रंदिवस कष्ट करून उपयोग नाही काही. सर याच्या अगोदर दिलेलं होतं सर बसलेला त्यांच्या. का दिलं होतं तुम्ही? का दिलं होतं? स्वप्नात आलं होतं का तुम्हाला सरस्वती? सरस्वती आमच्या स्वप्नात आले होते, टाळके सरांच्या, आमच्या सगळ्यांच्या. चिखलकर सरांना हे द्या का दिलं? अगोदर दिलं होतं याचा अर्थ काय समजून घ्या. अगोदर तर चालू नका होतं सर, तसं करू. नाही नका तसं करू अगोदर. हा ठीक आहे, आता आल्यानंतर मग बदल करा ना त्याच्यामध्ये. अगोदर चालू होतं ठीक आहे, मग आल्यानंतर आता बदल करा. तेही गव्हाणे सरांना क्लिअर सांगा की हे बदल काय होत आहेत. मी असंही म्हणत नाहीये तू सर बाजूला आणि तू उभा राहा, असंही नका करू एकमेकांना. मात्र त्यांना सांगा की बाबा तुम्ही इथं का करावं, तुम्ही इथं का करावं, हे त्यांना स्पष्ट समजावून सांगा. बिकॉज अल्टिमेटली आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे की आपल्या जे काय आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कल्याण हा सगळ्यांचा आपला अंतिम हेतू आहे. तर तो साध्य होण्यासाठी जर तुम्हाला असं वाटलं की नाही आहे हे ठीक आहे, माझा काहीच त्यामध्ये ऑब्जेक्शन नाही माझं. ऑल राईट. चला उद्याच्यावर थोडं मंथन करा सर. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मंथन करावं. बरं, टाइम टेबल बद्दल आपण विचार करत होतो आणि त्याच्याबद्दल थोडेसे इनपुट घेऊन काही लोकांनी बनवलं नसेल तर बाबा त्यामध्ये आणखीन काय काय आपल्याला मदत होऊ शकते. तर मी माझं स्टँडर्ड टाइम टेबल पाठवलेलं आहे व्हॉट्सअपवर. काही लोकांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे बहुतेक बघितलं नसेल, तर एकदा नजर टाकू शकता. बॅकला जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. याच्यामध्ये मी 6 तास झोपण्यासाठी दिलेले आहेत. बाकी डॅश डॅश ज्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी तयार होण्यासाठी तो टाइम आहे. माझ्याकडे तिथं जागा नसल्यामुळे मी तसं नमूद केलेलं आहे. बाकी सायकलिंग योगासाठी मी 1 तास 20 मिनिटं ठेवलेले आहेत. बाकी मॉर्निंग लेक्चरसाठी माझे तुमचे पण असतील. तुमचं सकाळी मला असं वाटतं 9 ते संध्याकाळी 5 असं तुमचं एंगेजमेंट असेल. तर इतर वेळेस तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने नियोजन करता येईल. तर याच्यामध्ये मला ट्रॅव्हलिंगचा टाइम देखील मायनस केला तर तुम्हाला रिडिंगचा टाइम मला भेटायला लागला याच्यामध्ये. सोशल मीडियाला मी 30 मिनिटाचा टाइम ठेवलेला आहे. मग हे फ्लक्च्युएट होऊ शकतं, मात्र एक आपल्याकडं एक रफ एस्टिमेट असणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याकडे असेल तर याचा प्रत्येकाला फायदा होईल. आणि फायदा झाल्याच्या नंतर अशा टाइम टेबल्स विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. कारण विद्यार्थी किंवा आजकाल कोणी बघा एकच विषय असतो, मला टाइमच मिळत नाही. मग जर आपण ओव्हरऑल लक्ष केलं की बाबा मला एकूण 24 तास आहे, त्यातले
6 तास झोपायला गेले, अमुक इकडे गेलं तमुक तिकडे गेलं. तर एकदा हे आपण एस्टिमेट केलं की आपण फालतू टाइम किंवा फालतू कॉल्स टाळण्याचा सहसा प्रयत्न करतो आणि दॅट इज बेनिफिशियल फॉर ऑल ऑफ अस. बरोबर आहे का? बरं. काही लोकांनी माझ्याकडे टाइम टेबल पाठवलेले आहेत. त्यांनी सांगितलं की माझा टाइम टेबल हा ग्रुपला पब्लिक करू नका. काय अडचण नाही, तुमचा पब्लिक नाही केला जाणार. ऍटलिस्ट जमलंच तर मला पाठवा किंवा तुम्ही सांगा सर माझा टाइम टेबल झालेला आहे, मात्र ऍटलिस्ट घरामध्ये लावा. घरामध्ये का लावा? मला एका सुजान पालकानं आज विचारलं, पाचारणा केली. तर आमची मुलगी आता 12वीला आहे आणि तिला टाइम टेबल विषयी तुमचं डिस्कशन करून तुमचं मार्गदर्शन हवंय. त्या पालकांना सांगितलं, मी म्हणालो बघा काय असतं, आपण मोबाईल बघायचा, आपण रील्स बघायचे आणि लेकरांना म्हणायचं तुम्ही बघू नका. असं जमत नाही. ऍटलिस्ट तुमचा दुपारी झोपण्याचा टाइम देखील असू शकतो 1 तास 2 तास. मात्र जो काय आहे ते तुमच्या हॉलमध्ये त्या मुलीच्या आईचा आणि वडिलांचा टाइम टेबल आहे का? जर नाही तर मुलीला सांगणं अवघड जाईल नक्की. बघा नेहमीच आजकाल सोशल मीडियावर वगैरे कुठेही मुलांना असं सांगितलं पाहिजे. अरे मुलांना सांगितलं पाहिजे हे बरोबर आहे, मात्र आपण नाही केलं पाहिजे का? जर आपण नाही केलं तर मुलं कितपत करतील? मग ते सरळ त्याच्या डोक्यात असतं. हे तर काहीच करत नाही, ते बोलून दाखवत नाही. मात्र पिढी खूप हुशार आहे. ते म्हणते हे तर बोंबलत काहीच नाही. मग आपण पप्पा असेल तरी लक्षात घ्या, मुलांच्या मनात ही गोष्ट 100% असते. हे तर काहीच करत नाही मला सांगते. हा रोष हा 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 भाव त्यांच्या मनामध्ये तयार होतो. मग आपल्या पाल्यांसाठी म्हणा किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा, तर टाइम टेबल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकानं टाइम टेबल बनवावा अशी माझी इच्छा आहे. ज्या लोकांनी बनवलं नसेल किंवा बनवला असेल तर माझ्याशी डिस्कस करू शकता किंवा आपण एक दुसऱ्यांना पॉइंट्स सांगू शकतो किंवा एखाद्याने पॉइंट सांगितलं त्याच्यावरून आपला काहीतरी समजू शकतं. समजा मी टाइम टेबल सांगितलेला वाचून दाखवण्याची आवश्यकता आहे का सर इथं? खूप काही मोठा विषय नाही आजचा. टाइम टेबलचा हा विषय आपण थोडक्यात डिस्कस करू आणि आपण पॉज करू शकतो. संख्या पण कमी झालेली आहे. कमी जरी संख्या झाली असेल तरी बरं मला सांगा, आपल्यापैकी कोणी रेकॉर्डिंग बघितलं का कधी? हे ट्रेनिंगचं रेकॉर्डिंग तुमच्यापैकी कोणी बघितलं का सर? ट्रेनिंगचं रेकॉर्डिंग आपल्यापैकी कोणी बघितलं का? कारण व्ह्यूज नाही त्याचा अर्थ टीचर्स बघत नाहीत. नाही बघितल्यास बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, आपण चर्चा करू. घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं काम आपलं असतं. पाणी प्यायचं का नाही हे घोड्याने ठरवायचं. त्यात पाणी पाजण्यासाठी पाण्याजवळ नेणारा व्यक्ती त्याला काहीच करू शकत नाही जर घोडा स्वतः पाणी नाही केलं तर. समजा मी असेल, हे विचार ऐकणारा मी पण आहे ना, मी पण आपल्यापैकीच एक आहे. मी पण आपल्यापैकीच एक श्रोता आहे. मी बोलतोय हे वेगळी भूमिका आहे, मी ऐकतोय ही वेगळी भूमिका आहे. जर बोलणारा मी ह्या सोडला तर ऐकणारा मी हा जर पकडला, पण गृहीत धरला, आणि ऐकणारा मी जर या बोलण्याला जर रिस्पॉन्ड करत नसेल तर मग काळजीचं वातावरण आहे. बरं किती लोकांनी टाइम टेबल बनवला? आपण विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो, मग आपल्याकडून हे आपण का केलं नाही पाहिजे? किती लोकांनी बनवला? चालू आहे सर. उद्यापर्यंत होईल, काय अडचण नाही, चालू असू द्या. चालू आहे म्हणजे होऊ शकतं की बाबा आता बनवून मग बनवू आणि वेळ नाही मिळाला. एक 10-15 मिनिटं तुम्ही बसले ना, टाइम टेबल बनतो. बघा ट्राय करा लवकरात लवकर. आणखीन कोणाच चालू आहे? तर मी माझं पण बनवला होता चालू मात्र तुमचं पण चालू आहे. ओके, उद्यापर्यंत संपू शकतो. संपवा कच्चं लवकरात लवकर. बनवलंय, थोडंसं राहिलंय. हा चालेल ना, चालेल ना. कच्चं बनवा, त्याला 2 वेळेस बनवावं लागतं. कधी कधी मग आपल्याला त्या ठिकाणी संध्यासाठी टाइम राहिला नसतो, पूजेसाठी म्हणजे काय संध्याकाळच्या पूजेसाठी टाइम राहिला नसतो, कधी कधी योगाचा टाइम राहिला नसतो. तर मग त्या ठिकाणी आपल्याला अमेंड करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की मग दुपारचा जेवणाचा टाइम माझ्या टाइम टेबलमध्ये नाहीच आहे, कारण का ते मला आवश्यक वाटत नाही. संध्याकाळचा जेवणाचा टाइम नाही आहे, मात्र संध्याकाळी सोशल मीडियाचा जो टाइम आहे त्या ठिकाणी मी अल्प उपहाराला टाइम ठेवलेला आहे.
बिकॉज माझ्या मते या वयात, माझ्या वयाच्या नंतर माणसानं एक वेळेस उत्तम जेवण म्हणजे काय, न्यूट्रिशनल फूड खावं एक वेळेस. अदरवाईज बाकीच्या 1-2 वेळेस एक्स्ट्रा जर खाल्लं तर फ्रुट्स आणि त्या ठिकाणी स्प्राउट्स असावेत किंवा सॅलड असावं. बिकॉज आपल्या पचन संस्थेवर ताण पण नाही आला पाहिजे, अशी गोष्ट. तर आपापल्या त्या फूड हॅबिटच्या किंवा फूडच्या नॉलेजनुसार तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकता. त्यामध्ये मला जास्त काही सांगण्याची इच्छा नाहीये. हा, आवश्यकता असेल तर ती चर्चा देखील इथं तुम्ही अभ्यास करू शकता. सर असं केलं तर असं केलं तर, कोणतरी एक दिवस अभ्यास करा आणि त्याप्रमाणे मला सांगा, सर आज मी बोलतो या विषयावर, तर या गोष्टी आहेत. सो युअर सजेशन्स विल बी वेलकम्ड इन दिस ग्रुप बाय एव्हरीबडी, बाय ऑल ऑफ अस. आणखीन कोणाचा होमवर्क म्हणजे टाइम टेबल? आय हॅव डन. हा, कोणाला झालेला आहे? कोणतरी मी पाठवलं आहे तुम्हाला, हा सेंड केले. बरोबर तुम्ही पाठवलेला आहे. आणखीन कोणाचं चालू आहे त्यामध्ये? बघा, हा, राजबाने मॅडम चालू आहे. व्यवस्थित बनवून आपल्या घरामध्ये डिस्प्ले करा, बिकॉज दॅट इज व्हेरी मच नेसेसरी. त्यानं अनेक गोष्टी. येस, आणखीन कोणाचं आहे? आणखीन चालू आहे, बंद आहे, बनवायचं आहे? बरं, कधीपर्यंत मला पाठवू शकता? अर्थात माझ्यासाठी जास्त. हा, चालेल. उद्यापर्यंत सगळ्यांनी माझ्या पर्सनलला पाठवा. मी तुमचा टाइम टेबल बघेल आणि डिलीट करून टाकेल. माझ्याकडे देखील मोबाईलमध्ये जागा नाही फोटोला. मी आता भरपूर फोटो डिलीट केले. फक्त ऍटलिस्ट तेव्हा कसा बनवलाय काय हे थोडक्यात बघून त्याप्रमाणे इफ यू वॉन्ट सजेशन फ्रॉम मी देन सजेशन देईन, अदरवाईज मी तो डिलीट करून टाकेन. बट तुम्ही कम्प्लीट केलाय का नाही हे बघण्यासाठी माझ्याकडे पाठवा. चालेल? असं काय त्यामध्ये टॉप सिक्रेट असण्याचं काही कारण नाही. ठीक आहे? तर माझा खूप सिक्रेट होमवर्क आहे. तर काय ते टाइम टेबल आहे आणि मी तुम्हाला सार्वजनिक म्हणण्यापेक्षा तुम्हाला दाखवू शकत नाही. असं मला नाही वाटत त्यामध्ये काय असायला पाहिजे. हा, सार्वजनिक आपण नाही करत सहसा, मात्र केलं तरी काही अडचण नाही. चालेल? ऑलरेडी 21 मिनिट ऑलरेडी झालेले आहेत. तर हा टाइम टेबलचा मुद्दा. आणि गायकवाड सर बाकी सगळ्यांच्या सहकार्याने तेवढा तो विषयाचा, इंग्लिश विषयाचा मुद्दा तेवढा व्यवस्थित हाताळा आणि त्याप्रमाणे मग आपण परवा भेटू. चालतंय? परवा आपण पुढच्या मुद्द्यावर तुम्ही विचार करा की पुढचा मुद्दा टाइम टेबलचा संपवू आपण, किंवा टाइम टेबलचा आवश्यक असेल तर आणखीन परवा एकदा विचारात घेऊ आणि त्याप्रमाणे पुढे चालू. चालेल? यस सर. ऑल राईट. शॅल वी पॉज? Yes, sir. ओके.